शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना 10 लाखांचा दंड। बॉलिवूडचे 3 मोठे चेहरे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ हे तिघेही एकाच कारणामुळे सध्या अडचणीत आलेत आणि जर त्यांचं उत्तर समाधानकारक ठरलं नाही तर 10 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो। पण नेमकं प्रकरण काय आहे, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। तर कारण आहे विमल इलायचीची जाहिरात। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA ने शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली। आता तुम्ही म्हणाल विमल इलायची तर कायदेशीररित्या विकलं जाणारं उत्पादन आहे, मग FDAचा आक्षेप नेमका कशावर? इथेच या संपूर्ण प्रकरणाचा खरा ट्विस्ट आहे। FDAचा प्रश्न उत्पादनाच्या विक्रीवर नाही तर जाहिरातीच्या स्वरूपावर आहे। विमल हा ब्रँड पान मसाला आणि तंबाखूजन्य उत्पादनांशी मोठ्या प्रमाणावर जोडला जातो, त्यामुळे इलायची सारख्या कायदेशीर उत्पादनाची जाहिरात करताना त्याच ब्रँडशी संबंधित प्रतिबंधित उत्पादनाची ग्राहकांच्या मनात अप्रत्यक्ष आठवण निर्माण केली जाते। यालाच म्हटलं जातं सरोगेट ॲडव्हर्टायझिंग, म्हणजे एखाद्या प्रतिबंधित उत्पादनाची थेट जाहिरात न करता त्याच ब्रँडच्या दुसऱ्या उत्पादनाच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे ब्रँडचा प्रचार करणं। आणि आता FDA ने केवळ या तिन्ही कलाकारांपुरतंच प्रकरण मर्यादित ठेवलेलं नाही। जाहिरात कोणी तयार केली, ती कोणी प्रसारित केली, स्पॉन्सर कोण आहे आणि जाहिरातीत सहभागी असलेल्या प्रत्येकाची भूमिका काय होती, या संपूर्ण साखळीची चौकशी केली जाऊ शकते, असे संकेत FDA ने दिले। नोटीसमध्ये तिन्ही कलाकारांकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं मागवण्यात आली आहेत। जाहिरात स्वीकारण्यापूर्वी त्यांनी कोणती पडताळणी केली, उत्पादन आणि ब्रँड बाबत कोणती माहिती घेतली आणि जाहिरातीमध्ये सहभागी होण्यापूर्वी त्यांनी कोणती काळजी घेतली, याचं लेखी उत्तर 15 दिवसांच्या आत देण्यास सांगण्यात आले। इतकंच नाही, संबंधित जाहिराती थांबवण्यास आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्या हटवण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जाते। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर शाहरुख, अजय आणि टायगर यांचं स्पष्टीकरण FDA ला समाधानकारक वाटलं नाही तर लागू असलेल्या कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई होऊ शकते आणि 10 लाख रुपयापर्यंत दंडाची शक्यता FDA ने व्यक्त केली आहे। म्हणजेच हा फक्त 3 कलाकारांचा विषय नाही, तर सेलिब्रिटींनी जाहिराती स्वीकारताना किती जबाबदारीने उत्पादनाची आणि त्याच्या ब्रँडची पडताळणी करावी, यावरही आता मोठा प्रश्नचिन्ह उभं राहिले। पण तुमचं मत काय? जाहिरातीत एखादा सेलिब्रिटी दिसतो म्हणून त्या उत्पादनाची जबाबदारी त्याच्यावरही असायला हवी का, की जाहिरात करणाऱ्या कंपनीचीच सर्वात मोठी जबाबदारी असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईनला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।